प्लीज कॉर्पोरेट करा. पिंटू शेट पाटील सापाडेगावचे उद्योजक यांचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. जयदुर्गा जय भोळे चषक कोलिवली 2025 या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला विघ्नहर्त्याला साकडं घालतोय. स्पर्धा सुरू होते. स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये. कोणत्याही खेळाडूला कोणत्या प्रकारची दुखापत होऊ नये. तसंच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडावी अशी प्रार्थना करतोय. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आई गावदेवीचे आशीर्वाद घेऊन जयदुर्गा मातेचे आशीर्वाद घेऊन या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना तिसगाव विपक्ष काकडवाल या दोन संघांचा पहिल्या सामन्याला सुरुवात करत आहोत. तर काकडवाल संघाला कळवण्यात येते की कल्याण डोंबिवली ग्रामीणच्या नियमानुसार आपण दिलेल्या टाइमवर उपस्थित न झाल्यामुळे आपल्याला 2 रनची पेनल्टी दिली जाईल. गेम प्ले केला जातो. लेट्स प्ले. पहिला चेंडू गोलंदाज महेश सामोरे आहेत ऋषभ गायकवाड आणि अनिकेत भोईर. ही जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू ब्लॉक हॉलचा चेंडू होता. समोरच्या दिशेला खेळून काढले. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. धावचीतची संधी जरूर निर्माण झाली होती परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तेवढ्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळलाय महेशने. ब्लॉक हॉलचा चेंडू होता. अक्षरशः खोदून काढला ऋषभने संघाचा आणि वैयक्तिक इथे मात्र अकाउंट ओपन केला जातो 1 धावेने. यावेळेस बॅकफुटला गेले होते. आधीच ओळखलं होतं गोलंदाजाने त्यामुळे आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवला आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना गुड बॉलिंग. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना महेश खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. यावेळेस ऑन साइडला उडवलाय चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 3 या आकड्यावर. पॅनल्टीचे रन्स आपण एका ओव्हरच्या नंतर ऍड करू. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खूप चांगल्या प्रकारे पिक केलाय चेंडू. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो सीमा रेषेच्या पार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसावतोय 7 या आकड्यावर. सुरुवातीचे चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले होते. त्यानंतर या चेंडूवर चांगला फटका रिवर्सच्या माध्यमाने. यावेळेस पुन्हा एकदा सफल झाले होते. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चौकाराचं प्रत्युत्तर इथं मात्र देत असताना महेश निर्धावाने मात्र प्रत्युत्तर देतोय फलंदाजाला. फलंदाज अनिकेत भोईर स्ट्राईकवर आहेत. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगल्या प्रकारचं पिक केलाय चेंडूला. तेवढ्याच चांगल्या प्रकारची फेकी इथे मात्र पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर आणि 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातात. अशा प्रकारे
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. वेळेच्या अभावी इथे मात्र 2 रन्सची पॅनल्टी इथे मात्र देण्यात आली आयोजकांच्या वतीने आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. बिनबाद सावध सुरुवात पाहायला मिळतीये तिसगाव संघाकडून. सलामीचे फलंदाज ऋषभ गायकवाड आणि अनिकेत भोईर. नवीन गोलंदाज आकाश येत आहेत, आकाश पावशे. द्वितीय षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी आकाश पावशे येत आहेत. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. या पल्लेस हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळून काढले. अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ड्रम थ्रो केला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. सुरेश शेट कारभारी यांचे आगमन या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. चला स्पीड अप करा. पंच सक्त वॉर्निंग द्या आणि आयोजकांना विनंती असेल पुढील सामना असेल त्या टीमशी कॉर्पोरेट करायचा आहे. पहिला चेंडू डावखुरे फलंदाज ऋषभ गायकवाडच्या बॅटमधून ऑन साइडला चेंडू चाललाय. सीमा रेषेच्या पार, चौकार. थँक्यू डीजे. तर पहिल्या चेंडूवर आकाशच्या चौकार आलाय. ऋषभ गायकवाडच्या बॅटमधून सालमीचा फलंदाज तर मात्र हात खोलतोय. यावेळेस समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवत आहेत. 1 बाउन्स ओव्हर द रॉप. चेंडू सीमा रेषेच्या पार, चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार ऋषभ गायकवाडच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. अजून एक मोठा फटका. चेंडू खूप चांगल्या प्रकारे अडवलाय. स्वतःला स्ट्रेच केला. हाय जंप पाहायला मिळाला आणि खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट तिथे नक्कीच संघासाठी धावा वाचवल्या गेल्यात. गुड फिल्डिंग. एका धावेने इथे मात्र धावसंख्या फलक 20 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु आता मात्र फलंदाजांनी हात खोळलेत. दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार तर जरूर आलेत. पाहूया अनिकेत भोईर स्ट्राईकवर येत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खूप चांगल्या प्रकारचा फटका. चेंडू आणि क्षेत्ररक्षक याच्यामध्ये लागलेली शर्यत. सहजरित्या चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पार. अजून एक चौकार. थँक्यू डीजे. दोन्ही फलंदाजांकडून खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होतीये. याआधी ऋषभ गायकवाडच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. आता मात्र अनिकेतच्या बॅटमधून चौकार आलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. गॅप सिलेक्शन खूप चांगल्या प्रकारचे आहे आणि आता मात्र ऋषभ
अनिकेत भोईरच्या बॅटमधून हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. तर तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला विचार विनिमय करायला टाइम भेटेल डिग्स ब्रेकमध्ये. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ऑन स्कोअरबोर्ड 28, लॉस ऑफ 0 विकेट, 28 धावसंख्या बिनगडी बाद. जर विचार केला गेला तर आकाश थोडासा महागडा ठरलाय दुसऱ्या षटकामध्ये. त्याच्या षटकामध्ये एकूण 18 धावसंख्या खर्च केली. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावर. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय महेश. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी महेश. ज्या महेशने पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती तोच महेश आता मात्र गोलंदाजी माग सज्ज होतोय. पहिला चेंडू या वेळेस चेंडू हवेत, संधी इथे उपलब्ध आणि सोपस झेल. इथे मात्र नक्कीच इथे चान्स निर्माण झाली होती परंतु ती निसटली गेली हातातून. ऋषभ गायकवाड जो खूप चांगल्या प्रकारचा खेळ ज्याने बॅक टू बॅक त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. पहिल्या चेंडूवर महेशने त्याला फसवला होता. चेंडू हवेत होता परंतु तिथे शेवटच्या क्षणाला चेंडू हाताला ब्रश झाला आणि जमिनीवर येऊन आदळला. एक चांगलं जीवदान म्हणता येईल ऋषभ गायकवाडसाठी. तर मात्र स्ट्राईक रोटेड होते. स्ट्राईकवर येत आहेत अनिकेत भोईर. ज्या अनिकेत भोईरने आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले तोच अनिकेत भोईर. यावेळेस मोठा प्रहार क्षेत्ररक्षक आहे आणि अजून एक संधी आणि इथे मात्र आता संधीचं सोनं केलंय सेट फलंदाज अनिकेत भोईर. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप चांगल्या प्रकारचं टिपलं. 2 चेंडूवर 2 संध्या प्राप्त झाल्या होत्या. त्याच्यामध्ये दुसरे संधीचं सोनं केलं आणि सट्ट फलंदाज अनिकेत भोईरला मात्र परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर येत आहेत. सागर गायकवाड येत आहेत. कल्याण डोंबिवली मधला प्लेयर ज्या प्लेयरच्या नावावर सेंचुरी षटक आहे असा सागर गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्या समोर कवडवालवान महेश. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक तोच परंतु चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रॉप. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर आपली ताकद पेश केली आहे सागर गायकवाडने. ज्या नावाचा उल्लेख होतो सागर गायकवाड तोच मैदानात आता मात्र यावेळेस समोरच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आधीच बाहेर गेलेत. चौकारानंतर अजून एक मोठा षटकार सागर गायकवाडच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. खूप चांगल्या प्रकारचं आक्रमक रूप धारण करून आलाय. पवेलियन मधूनच सेट होऊन आलाय सागर गायकवाड. यावेळेस स्कूप करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते चौकार आणि षटकारानंतर. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना कमबॅक करतोय महेश हा गोलंदाज.
या वेळेस ऑफ साइडला क्षेत्ररक्षक निवडला आणि इथे मात्र चुकी नाही करते. मोठा मासा इथे गळायला लागलाय. सागर गायकवाड बॅक टू द डग आउट. तर अरविंददादा भंडारी यांच्याकडून बेस्ट विशेष. समोरचे कटआउट आपण सर्वात मोठी कटआउट पाहू शकता. जय दुर्गा जय भोले चषक कोलिवली 2025 हे पर्व बेस्ट विशेष ड्रीम डेव्हलपर्सकडून अरविंददादा भंडारी यांच्याकडून हे संगीत खूप चांगल्या प्रकारचं सादर केलं आहे. तेच संगीत DJ शत्रुघ्न यांच्याकडून येत असताना तर कामगिरी पाहिली मैदानाच्या आतमध्ये. तिसगाव संघाकडून खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये नक्कीच खूप चांगली कामगिरी केली होती. महेशने 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक महागडं ठरलं होतं. काकडवाल संघासाठी 18 धावा संख्या खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा वैयक्तिक महेश दुसरं षटक घेऊन आलं. 11 धावा जरूर गेल्या परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाचे 2 गडी बाद झाले. अशा प्रकारे धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकाच्या अखेरीस 39 या आकड्यावर. त्यामध्ये 2 गडी बाद महत्त्वाचे गडी बाद झालेत. त्याच्यामध्ये अनिकेत भोईर खूप चांगल्या प्रकारची चौकार फटकेबारी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. सागर जरूर आला होता. आपली आक्रमकता दाखवली होती. छोटीशी पारी होती परंतु विस्फोटक पारी खेळून गेला. वैयक्तिक 10 धावसंख्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. कल्याण डोंबिवलीमधील एकमात्र असा फलंदाज त्याच्या नावावर षटकीय पारी आहे असा कल्याण डोंबिवलीचा एक स्टार फलंदाज आपल्याला यापूर्वी खेळताना पाहायला मिळाला. त्याची विस्फोटकता त्यांनी 2 चेंडूवर सिद्ध केली पेश केली. आता मात्र 4थं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज कदम साळवी येतात. त्याच्या समोर सेट फलंदाज ऋषभ गायकवाड सफल झालेत. यावेळेस चेंडूला फेकून दिले जाईल सीमारेषेच्या पार. हवाई सफर षटकार. खूप चांगल्या प्रकारचा फटका तिथे. चुकीचा चेंडू होता ऑन साईडला. खूप सारं टायमिंग तिथे होतं ऋषभ गायकवाडसाठी. पिक केलं चेंडूला अक्षरशः फेकून दिला. ताकद आहे ऋषभ गायकवाडकडे आणि तीच त्यांनी सिद्ध केली आतापर्यंत. त्याच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. पुढील चेंडू पुन्हा एकदा सफल झाले होते परंतु यावेळेस लाईन मिस केले. यू मिस आय डेफिनेटली हिट ही मित्र इथे सांगत असताना प्रथम हा गोलंदाज थँक्यू डीजे. खूप चांगल्या प्रकारचे संगीत इथे मात्र जे आमदार साहेब विश्वनाथदादा भोईर यांचं टायटल सॉन्ग आपण पाहू शकाल. DJ शत्रुघ्न यांच्या मार्फत खूप चांगल्या प्रकारचं संगीत कालपासून आपल्याला पेश करतायत DJ शत्रुघ्न. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेश येत आहेत.
चांगली गोलंदाजी, टिट फॉर टॅट अशी प्रथम गोलंदाजी करतोय. षटकाराचं उत्तर कदम, प्रथम कदम. कदम साल्वी आहेत. टिट फॉर टॅट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. षटकाराचं उत्तर त्रिफळा चिन्ह. अजून एक इथे मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय. चुकीचं प्रायश्चित्त इथे मात्र एका धावेने पाहायला मिळतंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 47 या आकड्यावर. AK-47. यावेळेस मोठा फटका, अक्षरशः फेकून दिले चेंडूला सीमा रेषेच्या पार. अजून एक षटकार. तर सकाळचं सत्र हे डावखुऱ्या फलंदाजासाठी खूप उपयुक्त आहे. या क्लायमेटमध्ये या वेळेला हवेचा वेग हा खूप सारा उपयुक्त आहे डावखुऱ्या फलंदाजा, आणि त्याचाच फायदा इथे घेत असताना तिसगाव संघाचे प्लेयर जो येतोय तो मोठा षटकार मारतोय. खूप चांगल्या प्रकारचा खेळ इथे मात्र पेश केला तिसगाव संघाचे प्लेयर्स. आता मात्र सौरभने हात खोललेत. पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळालाय. मलिंगा स्टाईल इथे मात्र चेंडू फलंदाजापासून लांब ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू पाहायला मिळतोय. लास्ट बॉल चौथ्या षटकातील कदम साळवी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. षटकाराचं प्रत्युत्तर दुसऱ्या चेंडूवर त्वरितच देण्यात उशीर करत नाहीये कदम हा गोलंदाज. सौरभ त्याच्या बॅटमधून एक षटकार. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. थोडीशी अपील केली पाहिजे. ती रनआउटची संधी होती जरूर, परंतु बॅकअप डीपमध्ये होता त्यामुळेच स्वतःवर कंट्रोल केलं आणि अशा प्रकारे चौथं षटक समाप्त होते. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळतीये 53. चौथं षटक कदम साळवीचं 14 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक गडी बाद महत्वाचा. स्लोगिंग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर रोशन भोईर येत आहेत. तर यापुढील होणारा सामना उसरगर विपक्ष सापड बी. दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज राहायचा आहे. तर स्लोगिंग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन येत आहेत रोशन. पहिला चेंडू इथे साठी, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय, कट्ट होतोय चेंडू. खूप चांगला चेंडू हाताळलाय. पहिल्याच चेंडूवर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. यष्टीरक्षक चांगलं काम करतोय यष्ट्यांच्या मागे. आणि या स्पर्धेची स्पेशालिटी आहे शेवटपर्यंत 12वा खेळाडू जर राहिला रेग्युलर तर त्याच्यासाठी कूलरचं बक्षीस आहे. खूप चांगल्या प्रकारची संकल्पना इथे आमच्या आयोजकांच्याकडून पाहायला मिळते. जयदुर्गा जय भोळे चषकामध्ये एक आगळी वेगळी संकल्पना पाहायला मिळते. 12वा प्लेयर त्याच्यासाठी कूलर देखील उपलब्ध आहे. शेवटपर्यंत असणं गरजेचं आहे रेग्युलर. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला. पुन्हा एकदा कट होतोय चेंडू. यष्टीरक्षक काय करताय, थोडंसं विलंब केला जरूर होता, परंतु अखेरीस हा गडी बाद होतोय धाव 30च्या स्वरूपाने.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज हितेश मडवी येत आहेत. एक हितेश परतलाय, दुसरं हितेश मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं कट होतंय, परंतु यावेळेस आता मध्ये लाईनमध्ये चेंज करावा लागेल, कारण का रोशनच्या समोर आता मात्र डावखुरे फलंदाज आलेत. थोडंसं पोझिशनमध्ये चेंज करण्यात येतोय. नक्कीच समोर डावखुरा फलंदाज आहे, त्यामुळे हे चेंजेस पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर होता, अवे फ्रॉम द बॉडी. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. स्लोगिंग ओव्हरचं षटक हाताळत असताना रोशन आतापर्यंत एकही चेंडू बॅटला लावू दिलं नाहीये. गुड बॉलिंग. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय स्लोगिंग ओव्हरच्या षटकामध्ये. याच गोलंदाजीची गरज आहे, कारण का धाव संख्येचा फळक जर पाहायला गेला तर 53 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. त्यामुळे लगाम लावणं गरजेचं होतं काकडवाल संघाकडून, आणि ते काम करतोय रोशन. यावेळेस मात्र चुकीचा चेंडू. कनेक्शन खूप चांगल्या प्रकारचा आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेषेच्या पार. चौकार. एक चेंडू जमा असेल पंचांकडे, स्क्वेअर लेग पंचांकडे. जर चेंडू हरवला, फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल. कोणतंही षटक असो, आपल्याला नवीन चेंडू दिला जाईल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे, त्यासाठी तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. पहा, एक सूचना देखील आहे दोन्ही संघांसाठी. बीमरसाठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता. एक रिव्ह्यू तुमच्यासाठी आहे. बीमरसाठी तुम्ही ती रिव्ह्यू घेऊ शकता. फलंदाजासाठी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी देखील सुरुवात चांगली केली होती रोशनने, परंतु त्याचा अंत देखील त्याचप्रमाणे व्हायला हवा. अंत भला तो सब भला. काय बॉलिंग करतोय. पॉवर स्लोगिंगवरचं षटक खूप चांगल्या प्रकारचं. याच चेंडूची गरज होती. नक्कीच धावसंख्या उंच गाठ जास्त झाली होती, त्यांवर रोख लावण्याचं काम इथे मात्र रोशनने केले. चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना त्रिफळाची केले, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात रोशनकडून. हितेशला मात्र आता मात्र बाद होतोय. हितेश थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टिट फॉर टॅट. चौकाराचं उत्तर इथे मात्र देत असताना रोशन बोहिरा गोलंदाज. यष्ट्या वाकवल्या गेल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय केलं फलंदाज सौरभचं. सौरभच्या बॅटमधून देखील षटकार आणि चौकार आला. त्यानंतर 3 चेंडू त्याच्याकडून डॉट पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू या 17च्या इनिंगमधील एक चेंडू. अंत भला तो सब भला. हे मात्र चेंडू आता पूर्णपणे डिपेंड असेल. यावेळेस काय चेंडू हाताळलाय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. इथे मात्र शेवटच्या क्षणाला चुकी केली आणि चुकीचं प्रायचित्त. 1 धाव एक्स्ट्रा. तिसरीचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव कंप्लीट होईल का. धोक्याची घंटा जरूर वाजली गेली आहे आणि तिसऱ्या धावेसाठी धावचीत होतोय. यष्टीरक्षक मात्र काय करतो. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या जाऊन एकूण पोहोचते.
तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एकूण 59 59 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज. चेसिंग ही आपले आधी विकेट्स पाहिल्या जातील, त्यानंतर नाणेफेकी. अशा प्रकारचं कल्याण डोंबिवली संघटनेच्या नियमानुसार हे मात्र डिसिजन दिले जातील. आधी विकेट्स त्यानंतर टॉस, हे महत्त्वाचं आहे. जिंकण्यासाठी 30 चेंडू 60 धावसंख्येची गरज. तर दुसरं सत्र 60 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकण्यासाठी उपस्थित आहेत आवाज मानेरेचा, आवाज कल्याण डोंबिवलीचा, आवाज टेनिस क्रिकेटचा, आवाज बिंजोडचा. सर राहुल दादा भोईर आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवर दिसतील. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. सन्मान्य आमचे रुपेश भंडारी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. व्हेरी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांचं. आजच्या या सेकंड डेमध्ये आज निर्णायक दिवस आपल्याला पाहायला मिळेल. जयदुर्गाचे बोले चषक कोळवली 2025. दरवर्षी आपण हे क्रिकेट टुर्नामेंट पाहत असतो आणि यंदाही या स्पर्धेचं दमदार असं आयोजन. कालचा फर्स्ट दिवस, काल देखील आपण खूप चांगलं क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून बघितलं. जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला आहे. थेट मेगा फायनलमध्ये आपल्याला इव्हिनिंगमध्ये तो खेळताना संघ जरूर पाहायला मिळेल. फर्स्ट मॅच आपण एन्जॉय करतो दोन टीममध्ये. जरीमरी तिसगाव JMCC ज्यांना अप्रतिम बॅटिंग करत असताना तब्बल 59 केलेले आहेत. 60चं टार्गेट या मॅचमध्ये गावदेवी काकडवल्ला. 2 सलामी वीर फलंदाज पोहोचतात मैदानाच्या आतमध्ये. किशोर सोबत महेश मडवी. चांगली मॅच पाहायला मिळेल, यामध्ये शंका अजिबात नाही. दोन चांगल्या टीम आहेत. आमदार ट्रॉफीमध्ये जरूर आमना सामना झाला. 2 दिवस अगोदरच ती क्रिकेट टुर्नामेंट संपन्न झाली. अजून विसरले नसावे जरूर JMCC तिसगाव. जो सामना 5 बॉल 4ची गरज असताना किशोरनं टाकलेली बॉलिंग, उल्लेखनीय त्याची कामगिरी आणि तो सामना जिंकता जिंकता जरूर हारला आणि हारता आपण बघतोय जिंकला मैदानाच्या मध्ये संघ काकडवाल. तर फ्रेश मॅच आहे, नवीन स्पर्धा आहे. जरूर पहिल्या इनिंगमध्ये एक चांगली धावसंख्या सेट केलेली आहे. तिसगावला विनंती असेल काशी आपली फिल्डिंग लवकरात लवकर आपण सेट करून मॅचला सुरुवात करायची. आपण जास्त अधिकचा वेळ आज घेऊ नका. चला, जुना बॉल आपण लगेचच जमा करायचं. नवीनच चेंडू आहे तो देखील आपण लगेचच जमा करा. वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग सेट करून आपण लगेचच मॅचला सुरुवात करू. 60चं चेस या मॅचमध्ये जरूर चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. मैदान अप्रतिम आहे, यामध्ये देखील शंका अजिबात नाही. सुंदर असा हा क्रीडांगण, मजा येईल अशा दिवसामध्ये. सुंदर क्रिकेट.
चला आपण लगेचच सामन्याला करूया सुरुवात. किशोर सोबत आहेत मैदानाच्या आतमध्ये महेश मडवी, 2 मडवी आहेत टीम काकडवालच्या माध्यमातून. पहिलं P1 आहे, जरूर 2 फिल्डर आपल्याला ऑनसाइड पॅक केलेली आहे. स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑनला फिल्डर तैनात केलेले आहे. बरोबर आहे, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन. त्याच्यानंतर एक फिल्डर जो बघतो आपण गली रिजमध्ये थोडासा स्क्वेअर आहे. लेफ्टी बॉलर, लेफ्टी बॅटर समोर, स्ट्रायकर इनफिल्डच्या आतमध्ये, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल सेकंड इनिंगचा. पहिलाच बॉल क्रॉस लाईन बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. नेवल तिकडे बॅक साईडला आपण बघतोय त्याच्या सौरभला सध्या तरी इनफिल्डच्या बाहेर. 2 रायडर्स आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असेल तेव्हा स्ट्राईक रुटीन होईल, तेव्हा आपल्याला फिल्डिंग मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील. आता सागर पुन्हा एकदा आपल्याला लॉंग मिड विकेट मध्ये पाहायला मिळतील. एक फिल्डर ऑलरेडी स्लीपर कव्हर मध्ये बाहेर मेहुलला ठेवलेले. बघूया रणनीती काय असेल. जरूर मात्र जास्त वेळ नका घेऊ, याची देखील आपण काळजी घ्या. आजचा निर्णायक दिवस असल्या कारणानं आज आपल्याकडे वेळ कमी आहे. जरूर दिवस आता मोठा थोडासा होत चाललेला आहे, कारण का मकर संक्रांतीच्या नंतर बघतो आपण दिवस मोठा होत जातो. पहिला बॉलवरती सिंगल, 60चं चेस आहे. पहिलं P1चं षटक बॉलिंग मार्कवरती सौरभ गायकवाड आहेत. पॉवर प्ले सुरू आहे, जरूर त्याचा बेनिफिट फायदा घेईल का संघ काकडवाल. कमी केली गती, स्लॉकशिपचा फटका अगोदरच नक्की जागा बनवली होती शॉटसाठी. पाठवला स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला चौकार. यावर नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करू. गावदेवी सापडच्या अगेन्स्ट VCC उसरगर मध्ये पुढची मॅच. टॉस जो आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जरूर करणार आहोत. खराब होता चेंडू, रिषभचा फुल टॉस, फक्त दिशा दिली, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. स्क्वेअर लेगला कोणी फिल्डर उपस्थित नाही आहेत. काऊ पेसला लॉंग ऑनच्या थोडेसे स्क्वेअर आहेत सागर, त्याच्यापासून चेंडू भरपूरच दूर होता. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वरती. मजा येईल या पहिल्याच मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल, गायकवाडचा पुन्हा फुल टॉस, इनफिल्डला क्लिअर करत असताना अप्रतिम शॉट. चेंडू वेगाने चाललेला आहे, स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. खराब चेंडू पुन्हा पाहायला मिळाला. शपथ झाले पावलांचा चांगला योग्य तो वापर. फुल टॉस होता, फक्त दिशा द्यायची होती तेच केलं. अशी बॉलिंग केली तर या धावा सहजरित्या काकडवाल संघ चेस करू शकेल. नेक्स्ट बॉल, गायकवाड मडवीसाठी पुन्हा एकदा तोच प्रयत्न. प्लेड ऑन, महत्वपूर्ण विकेट. मडवीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना काकडवालला बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज, त्याच्यानंतर विकेट. 9ला पहिला धक्का, 9ला 1. जेवढा त्रास अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट बॅटर आपण रेडीच राहायचंय. थोडं सहकार्य करा काकडवाल संघ. आपण देखील पहिली विकेट सुरुवात तर चांगली केली होती, वारंवार तसाच काय प्रयत्न पाहायला मिळाला. पुन्हा स्टेप आउट झाले होते. महेश मडवी प्लेड ऑन झाले. धक्का लागत असताना पहिला काकडवालला 9ला 1. 60चं टार्गेट या मॅच मध्ये. नवीन बॅटर राहिला मैदानामध्ये खेळण्याकरिता विकास बोई. बल्ली टीम मध्ये नाही आहेत, त्याचं कारण फिट नाही आहेत पूर्णपणे. अस्तपैलू खेळाडू
आज सूर्याजी पावशे देखील आय थिंक टीम मध्ये दिसत नाहीयेत. सिनियर खेळाडू मिन्नात देखील आज नाहीयेत. बरेचसे खेळाडू उपस्थित नाहीयेत आज. काकडवालच्या यंगस्टरला संधी मिळालेली आहे. बोईर नवीन बॅटर. गायकवाडचा वेगवान चेंडू समोर तिकडे खराब फिल्डिंग झालेली आहे. रन्स चांगला मिळतील. चुका होत असताना महत्वपूर्ण रन्स येतात. नशिबाच्या 4. DJ Ganesh Gaud from Navabupeta. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 13. 13 धावा. विकासचा पहिलाच चौकार. वेगवान चेंडू अपील स्ट्रॉंग पाहायला मिळते. अंपायर सहमत नाहीयेत. येत असताना हा पाहतो आपण डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ इकडनं बघतो आपण कंप्लीट झालेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 60चं चेस आहे आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीम काकडवलची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 13. 13 धावा. चला आपण जास्त तिकडं डिस्कस करू नका. नो अग्रीमेंट. आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करायचे. 30 गाव. अधिकचा वेळ खर्चित करू नका. तर चला आपण टॉस का बॉस मध्ये टॉस करतोय. VCC उसरगर शाखेन संघ आपल्याला पाहायला मिळेल. गावोदी क्रिकेट संघ सापड इन ऍक्शन मध्ये. पिंटू शेट पाटील यांना विनंती आपल्या शुभ असते आपण सर टॉस करीत आमच्या सोबत जॉईंट व्हा. जयदुर्गाचं बोली चषक 2025 कोळवली. हा दमदार असं आयोजन. समस्त ग्रामस्थ मंडळ कोळवली गाव. आदरस्तंभ आमचे विद्यमान आमदार MLA ईश्वरांची भोईर साहेब, अरविंदजी भंडारी यांचं प्रमुख योगदान आहे क्रिकेट टुर्नामेंट करिता. ते देखील आपल्याला सगळे दिग्गज इव्हिनिंगला पाहायला मिळतील आपल्या VIP डाईज वरती. टॉस होतोय. टॉस का बॉस आणि टॉस जिंकलेला VCC उसरगर. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येणं बाकी आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स एकूण आहे धावा फलकावरती 13 धावा आहेत. एकूण 60 धावा या मॅच मध्ये बीजाकरिता बनवायच्या आहेत. BTC लाईव्ह भिवंडी टेनिस क्रिकेट रोहन तरेन त्यांची पूर्ण टीम कव्हरेज करत असताना वेळ मात्र भरपूर चालला. प्लीज एक नम्रतेची विनंती असणार आहे. सागर आपण लवकरात लवकर आपल्या जागेवरती पोहोचा आणि मॅचला सुरुवात करा. 3 ओव्हर नंतर जरूर ड्रीम्स ब्रेकर येतील तेव्हा आपण चर्चा करा. आता एकत्र येऊ नका. प्रत्येकी वेळेस आपण जर एकत्र आले तर आजचा शेड्यूल वेळापत्रक मोठा आहे. आज पुन्हा सेमीफायनल मेगा फायनल हे सगळं आपल्याला कव्हर करायचं आहे. म्हणून लक्ष द्या प्लीज. सौरभ गायकवाड सेकंड ओव्हर मध्ये. लेफ्टी बॅटर लेफ्टी बॉलर. फटका चांगला आहे डीप मध्ये. सागरला बीट करत असताना काऊ फेसला क्लिअर करत असताना आला हा सिक्सर. खराब चेंडू. फुल टॉस होता. फुल टोल वसूल करत असताना त्याच दिशेनं वारा. क्रिकेटमध्ये म्हटलं जिथे मारा जिथे वारा तिथेच मारा आणि तसंच केलेलं आहे मडवीनं. सौरभ नेक्स्ट बॉल. तोच प्रयत्न पुन्हा ऑन साईडला ड्राईव्ह केलेला. वेगवान फटका डीप मध्ये. प्रोटेक्शन थोडीशी करा. फिल्डिंग सेकंडचा कॉल वेगानं 2 धावा मिळतील. बघत असतो आपण क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा चुका होतात सिंगल असते तिकडे चूक झाली की लगेच डबल धाव. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 झाली पुढे. स्कोर बोर्ड 21. 21 धावा. धावा पुस्तकावरती आहेत. फर्स्ट मॅच. सन्माननीय संजयजी कारभारी त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. वेलकम आहे आपला. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोर बोर्ड 23. 23 धावा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. चर्चा करतायत मडवी की कशा पद्धतीने आपल्याला भागीदारी करायची.
बागेदारी खूप महत्त्वाची असेल. 60चं टार्गेट आहे पहिल्याच मॅचमध्ये. सकाळचा पहिला सामना, सकाळचा क्लायमेट आहे, थंडीचे दिवस जरूर आहेत. थोडंसं बघतो आपण विकेटवरती आपल्याला ओलसरपणा पाहायला मिळतो, थोडंसं डी फॅक्टर जरूर आहे. मात्र पहिल्या इनिंगमध्ये धावा खूप चांगल्या झालेल्या आहेत. 59, 60चं टार्गेट. आणि या विकेटवरती अशी क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या सेफ नाही. तुम्ही 60 करा, 70 करा, 100 करा, चेस होऊ शकतात. बघूया गायकवाड. मडवीकरिता चेंडू बघितला, जाऊ दिलाय. मात्र लाईन खराब आहे, चेंडू जास्तच ऑफस्टिकच्या बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव सांगितलं 1 पुढे. स्कोर बोर्ड 24. 24 धाव आहेत धाव पुस्तकावरती. जयदुर्गाच्या बोले चषक कोळिवलीचं 2025 दर्जेदार असं आयोजन. दरवर्षी क्रिकेट टुर्नामेंट जानेवारीला जशी सुरुवात होते तशीच आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. आणि यंदाही दमदार आणि दर्जेदार असं आयोजन. गायकवाड मडवीसाठी पुन्हा ऑनसाईडला ड्राईव्ह केलेला आहे. वेगवान फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आता चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल नसेल. सागर दिगडे सेकंडचा कॉल. रनआउटची विकेट मिळेल जरूर. काय चालू आहे मैदानामध्ये. 2 धावा इकडनं मिळत आहेत. ग्रामीणचं क्रिकेट आहे. किशोर जास्तीत जास्त बघतो आपण डोक्याचा वापर तो करत असतो मैदानामध्ये आणि तेच केलेलं आहे. जिकडे सिंगल तिकडे डबल आलेले. दबाव आहे तिसगावरती. स्कोर एकूण 26 आलेला 26. यावेळेचा फटका हवे जरूर खेळले. डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करत चेंडू चाललेला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मडवीने ठोकलाय. अजून एक सिक्सर. कम ऑन प्लीज फिल्डिंग लावा. हरी अप. वेळ नका घेऊ. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 32. 32 धावा धावा पलकावरती आहेत. धावा जर अशाच सुरू राहिल्या ना, अशाच चुका तिसगावनं केल्या तर लवकर घरी जावं लागेल. 32 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. मडवी समोर. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. जणू काय हा देखील चेंडू त्याच दिशेनं. हवाई अल्ला आक्रमण. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. जोडीचे 38 धावा 38 झालेल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चला चेंडू आपण लगेचच रिप्लेस करायचा आहे. चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला, खराब झाला आफ्टर लॉंग टाइम. चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यावी. 2 ओव्हरच्या अखेरीस एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा धावा पलकावरती. 60चं टार्गेट. अजून या मॅच मध्ये विजय करत आपण जर बघितलं तर इक्वेशन आता मात्र सोपं झालं असावं. 18 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावेची गरज आहे. सोपं इक्वेशन आहे. विकेट्स जर आली तर मॅच मध्ये कमबॅक, अन्यथा किशोर मडवी खेळाला शेवटपर्यंत तर मॅचचं रिझल्ट जरूर काकडवालच्या बाजूने लागू शकतं. क्रिकेट आहे, अंदाज आपण लावूया. गायकवाड कंटिन्यू केलेला आहे रिषभला. समोर विकास आडव्या बाटना ऑन साईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न. विकेट किपर बीट. 10 विकेटनं एक सिंगल बेल. लेग बाय साईड अंपायरचा आपल्यापर्यंत आला. 21 धावेची अजूनही गरज आहे. लेफ्टी बॅटर, लेफ्टी बॉलर. इंडिव्हिज्युअल आपण आतापर्यंत रन्स बघितला किशोर मडवीच्या 25 झालेल्या आहेत त्याच्या. जबरदस्त बॅटिंग. जेव्हा मोठी धावसंख्या चेस करायची असते तेव्हा जरूर एक चांगलं क्रिकेट. सेकंड इनिंग मध्ये एक चांगली भागीदारी महत्वाची असते.
तेच आपण बघतोय सध्या तरी. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस बदल सुरू आहेत. विकेट हवी आहे 30 गावला. मात्र काकडवाल टीम सध्या ऑल इज वेल आहे. ज्या अनुषंगानं किशोर मडवी खेळतोय, चांगल्या फॉर्मात येतो. MLA ट्रॉफीमध्ये देखील चांगली बॅटिंग त्याने केली होती. मानेरेच्या अगेन्स्ट देखील कमी केली गती. त्याचा फायदा जरूर इकडे होणार नाहीये. याचा फायदा होईल किशोर मडवीला. हा जो एक चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला, सिक्सर. क्लासिकल बॅटिंग होत असताना मोठी रन चेंज 60 ची होती. भागीदारी महत्वाची होती. किशोरचं थांबणं गरजेचं होतं. लेफ्टी बॅटरला जास्त फायदा बेनिफिट आहे मैदानामध्ये आणि तो पूर्णपणे आता त्याचा फायदा घेत असताना नेक्स्ट बॉल. अपील आहे, मिळेल विकेट. फलंदाज बाद. संपून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. SR. आधी होतो मी शांत म्हणून. 31 धावांची इनिंग अप्रतिम खेळला मैदानाच्या आतमध्ये किशोर मडवी. विशाल पावशेनी आणि नवीन बॅटर. इक्वेशन सोपं झालेलं आहे मॅचमध्ये. मॅचच्या जवळ आहे काकडवाल संघ. विकेट मिळालेली आहे. कदाचित कमबॅक होऊ शकेल. संधी घ्यावी लागेल. मॅच आणि अजूनही मॅच असं नाही की टीम काकडवालच्या बाजूने जास्त संख्येत विजयाची जरूर असतील. बॉलिंग चांगली केली तर मॅच बनवू शकेल. मॅच चांगली होणं गरजेचं. एक संघ कोणतरी जिंकणारच आहे. तर सध्या जास्त ज्या चान्सेस आहेत त्या काकडवालच्या मॅचमध्ये. पुढे काकडवाल. विशाल पावशे नवीन बॅटर्स. बॉटमनचा सुंदर वापर. आता इक्वेशन देखील सोपं आहे. सिंगल डबलनं विजय निश्चित आहे. त्या अनुषंगानं सॅक रोटेट केलेले एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोर बोर्डवरती 46 झालेले. 14 चेंडू 14 धावेची फक्त गरज आहे या मॅचमध्ये विजयाकरिता. 14-14चं इक्वेशन. विकास साकिंग इनलाय. गायकवाड. यावेळेचा फटका चांगला आहे. रन्स चांगल्या मिळतील. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना विकासच्या बॅटमधून झका सिक्सर. थँक्यू डीजे. 8 डावेशी फक्त गरज. 13 चेंडू शिल्लक आहेत. चांगलं क्रिकेट काकडवाल टीम कडनं. अजून एक फटका त्या दिशेनं खेळले. डीप मध्ये आता फिल्डर आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. सोपं इक्वेशन या मॅच मध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत. आठ डावीची गरज आहे. खेळाडू पक्ष थोडं शांत प्लीज. ग्रामीणचं क्रिकेट म्हटलं की अशीच एक वेगळीच मजा असते. सिक्सर मारला तेव्हा टाळ्यांचा गजर आणि बाद झाला फलंदाज तेव्हा त्याला काहीतरी सांगत असताना की जरूर तुला सिंगलने सॅक्रिफाईस करायची होती. तर माझं तर स्पष्ट म्हणणं जे आपल्या मनात आहे तेच करावं. सिक्सर अप्रतिम होता. सिंगलने सॅक्रिफाईस झाली असती तर हरकत नाही. प्रत्येक खेळाडू वेगळा विचार करत असतो. वेगळ्या माइंडनं खेळत असतो.
मॅच सोपी आहे सध्या तरी काकडवल करिता 12 मध्ये 8चीच गरज आहे. बागपुरा झोन कट करण्याचा प्रयत्न पुन्हा विकेटकीपर बीट अनिकेतकडनं बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत. तर VCC उसळकर संघ टॉस त्यानं जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय फिल्डिंग करण्याचा आहे. रेडी व्हायचंय. डीजे अजून दिसत नाहीये. डीजेला ड्रॉप केलेलं कदाचित पुढच्या मॅच मध्ये कदाचित असू शकेल, बघूया. व्हाईट बॉल. सध्या बघतो आपण बॉलिंग जी आहे ती बीमर साठीच आहे. प्लीज प्लीज दुसऱ्या जरूर आपण रनआउट्स असतील किंवा अशा काही ज्या मैदानाच्या आतमध्ये गोष्टी घडत असतील त्याकरिता आपल्याकडे ती आणखीच तिसऱ्या पंचांची व्यवस्था नसणार आहे. या मॅच मध्ये विजयाकरिता 6 धावेची गरज आहे. या गणेश आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. समीर देखील आलेले आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका देखील हवेत खेळले. डीप मध्ये फिल्डर फक्त बघत राहतील. विजयाचा 6 रोशनच्या बॅटमधून आणि हा सामना पाहतो आपण सहजरित्या जिंकला. थँक्यू डीजे. डीजे आता थोडं डीजे धन्यवाद. तुम्हाला थांबवतो आम्ही, नंतर आपण जरूर जॉईन आमच्या सोबत. मॅच संपली. मॅच इथं जिंकलं बघतो आपण टीम काकडवलनं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू असणार आहे ज्यांना अप्रतिम बॅटिंग केली. तब्बल रन्स केल्या 31 केल्या. किशोर मडवी बावडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस. आणि गावदेव क्रिकेट संघ सापर्डे बी संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. बघूया बीचा आज कसा खेळ जातोय. तर आपण एक सन्मान देखील घेऊया. सन्मान्य आमचे संजय शेठ कारभारी यांचं नुकताच आगमन झालेले. अमित दादा आपलं हार्दिक स्वागत. रुपेश दादा भंडारी यांना विनंती आपण सन्माननीय आपल्या पाहुण्यांचं सन्मान करावा आपल्या VIP डायस वरती. आपण उपस्थित राहिलात. भारतीय जनता पक्षाचे एक चांगले ते कार्यकर्ता देखील आहेत. टॉस बॉक्स मध्ये आपण सत्कार तिकडे जरूर संपन्न करतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर देखील असणारे किशोरला देखील विनंती आहे की आपण देखील जॉईन व्हावं. आलेल्या पाहुण्यांना आपण सन्मानित करतो. आपली संस्कृती परंपरा जपली जाते. या VIP डायस वरती आलेल्या सगळ्या खेळाडूंचं पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य आमच्या अतिथी पाहुणे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण उपस्थित राहिलात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू किशोर मडवी. वन्स अगेन सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळाला किशोर मडवीचा. या किशोर संजय दादा कारभारी यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच त्यांच्यासोबत जॉईंट होतील आमचे रुपेश दादा भंडारी. दोघंही पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच प्लेयर्स. अभिनंदन टीम काकडवाल. अभिनंदन किशोर. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि हार्ड लक 30 गाव मत आपण आलात या स्पर्धेमध्ये खेळलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. फ्रेश मॅचला सुरुवात होते. 2 चांगल्या टीम पुन्हा इन ऍक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. VCC उसरगर्षा अगेन्स्ट गावदेवी क्रिकेट संघ सापड बी संघ आहे इन ऍक्शन मध्ये. कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक योगेश दादा पाटील आहेत. त्यांचा आपण जरूर आवाज ऐकूया. कालपासून ऐकतायत. पुन्हा एकदा आपण त्यांना जरूर आमंत्रित करूया आपल्या कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच.